नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलोय मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत NUHM अंतर्गत भरती निघालेली 2025 साठी. म्हणजे आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी मार्फत वॅकन्सी असणार आहे. एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी. ओके. याच्यामध्ये आपल्याला राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत वॅकन्सी निघालेली आहे. चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे आपल्यामध्ये. याच्यामध्ये जर पदांबद्दल बोलायला गेले आपल्याला, तर स्टाफ नर्स साठी जर वॅकन्सी असणार आहे, महिला व पुरुष दोघांनाही इथं वॅकन्सी असणार आहे. महिला व पुरुष दोघं पदांना मिळून नर्स स्टाफमध्ये 44 पदांसाठी तर वॅकन्सी असणार आहे. शैक्षणिक पात्रता असणार आहे अप्लाय करण्यासाठी 12वी पासवाले इथं अप्लाय करू शकतात. प्लस आपल्याला GNM किंवा BSc नर्सिंग इथं झालेली पाहिजे, तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. नोकरी ठिकाण मुंबई असणार आहे. कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे अप्लाय करण्यासाठी. अर्ज करण्याची पद्धत असणार आहे ऑफलाईन. ऑफलाईन म्हणजे तुम्हाला इथं त्यांच्या इथं अर्जाचा जो फॉर्म आहे तुम्हाला भरून त्यांच्या ॲड्रेसवर पाठवायचा आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. फॉर्म कसा भरायचा आहे, त्याची PDF फाईल कुठं आहे, ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा. चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडीला पण फॉलो करून ठेवायचं आहे. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. आता ही जी वॅकन्सी निघालेली आहे, नवी मुंबई महानगरपालिकेला भरती असणार एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटीतर्फे ही वॅकन्सी असणार आहे. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत ही भरती निघालेली आहे. आता ही जी भरती असणार आहे 15व्या वित्त आयोगाअंतर्गत शहरी आरोग्य वर्धिनी केंद्राकरिता रिक्त असलेल्या पदांची भरती प्रक्रिया खालील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात प्रतिमाह ठोक मानधन तत्वावर कटांतरी पद्धतीने करायची आहे. आता स्टाफ नर्स पदाकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांनी विविध नमुन्यात अर्ज आरोग्य विभाग, 3रा मजला, नवी मुंबई महानगरपालिका, मुख्य प्लॉट नंबर 1 मध्ये पाठवायचे. सेक्टर नंबर 15, किल्ले गावठाण जवळ, CBT बेलापूर, नवी मुंबई या इथे आपल्याला पाठवायचे आहे. त्याचा पिनकोड दिलेला आहे 400614 हा पिनकोड असणार आहे तिथला. आणि इथे आपल्याला दिनांक 15/10/2025 ते 4/11/2025 पर्यंत या कालावधीमध्ये पाठवायचा आहे. याच्यामध्ये दिलेले पदनाम दिलेले आहे, अर्हता दिलेली आहे, त्यानंतर वयोमर्यादा दिलेली आहे, मासिक मानधन म्हणजे पगार दिलेला आहे, प्रवर्ग दिलेला आहे. आता स्टाफ नर्स महिलांसाठी तर वॅकन्सी असणार आहे याच्यासाठी आपल्याला, आणि स्टाफ नर्स पुरुषसाठी तर वॅकन्सी असणार आहे. आपण दोघं पदांची इथं बोलूया. आता शैक्षणिक पात्रता दोघं पदांना सेम असणार आहे, 12वी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग आणि मिडवाईफ डिप्लोमा किंवा BSc नर्सिंग झालेली असेल तर आपण अप्लाय करू शकतो. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग नोंदणी बंधकारक असणार आहे. राखीवसाठी 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता आणि राखीव प्रवर्ग असाल तर 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. 20,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार, 20,000 रुपये पगार. याच्यामध्ये आपल्याला 41 वॅकन्सी टोटल असणार आहे. महिलांकरिता 3 वॅकन्सी असणार, याच्यामध्ये पुरुष वॅकन्सी करिता. आता याच्यामध्ये तुम्हाला अनुसूचित जातीसाठी 6 वॅकन्सी, अनुसूचित जमातीला 3 वॅकन्सी, विभक्त जाती अ साठी 1 वॅकन्सी, भटक्या जमाती ब साठी 1 वॅकन्सी, भटक्या जमाती क साठी 2 वॅकन्सी असणार, भटक्या जमाती ड साठी 1 वॅकन्सी. आता विमाप्रसाठी इथे 1 वॅकन्सी, इतर मागासवर्गांसाठी 8 वॅकन्सी, आर्थिक दुर्बल घटकांना इथं 5 वॅकन्सी आणि सामाजिक शैक्षणिक मागासवर्गीय प्रवर्गांसाठी इथं 5 वॅकन्सी, राखीवसाठी 8 वॅकन्सी, टोटल महिलांसाठी 48 वॅकन्सी असणार आहे. इथं इतर मागास प्रवर्गांना 1 वॅकन्सी, पुरुषांमध्ये सामाजिक शैक्षणिक मागासवर्गीय प्रवर्गासाठी 1 वॅकन्सी, राखीवसाठी 1 वॅकन्सी, टोटल इथं 3 वॅकन्सी बघायला मिळते. ओके. त्याच्यानंतर इथं 15व्या वित्त आयोगाअंतर्गत शहरी आरोग्य वर्धिनी केंद्राकरिता नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत रिक्त पदभरतीच्या अनुषंगाने मार्गदर्शन सूचनांचे खालीलप्रमाणे दिलेले आहे, जे की आपण वाचून घेऊया. आता इथे दिलेलं आहे त्यांनी 15व्या वित्त आयोगाअंतर्गत शहरी आरोग्यवर्धिनी केंद्राकरिता प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यानुसार मंजूर पदांपैकी रिक्त पदे भरण्याची जाहिरात nmmc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत असून अर्ज करण्याच्या पद्धतीबाबत सर्वसाधारण सूचना माहिती खालीलप्रमाणे देण्यात येत आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे सर्व सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून अर्ज विहित केलेल्या पद्धतीनुसारच अर्ज सादर करावा. अर्जांमध्ये दिलेल्या नमूद माहितींच्या आधारे व सादर केलेल्या प्रमाणपत्राच्या कागदपत्रांच्या आधारे उमेदवार पात्र व अपात्र
ठरवण्यात येईल व त्या आधारे त्यांचा समावेश पुढील निवड प्रक्रियेमध्ये आपल्याला करण्यात येईल असं इथं सांगण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे पुढे गेल्यानंतर अर्ज स्वीकारण्यात आला किंवा पुढील निवड प्रक्रियेत समावेश करण्यात आला म्हणजे उमेदवार निवड झाला असा होणार नाही. निवड प्रक्रियेमध्ये दरम्यान कोणत्याही वेळी किंवा उमेदवारांच्या निवड नंतर अर्जदार विविध अर्हता धारण करीता नसल्याचे किंवा कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा उमेदवारांची निवड तात्काळ रद्द करण्यात येणार आहे. आता ते दिलेल्या अर्ज करण्याच्या अनुषंगिक सूचना दिलेल्या आहे. उपरोक्त पदे कटांतरी स्वरूपात असून नियुक्ती 6 महिन्यांच्या कालावधी करता राहणार आहे. 6 महिन्यांच्या कालावधी करता तुम्हाला इथं जॉब भेटणार आहे. ओके, कटांतरी स्वरूपात. नंतर 6 महिने तुम्हाला वाढवू पण शकता. ओके, त्यानंतर सर्वच उमेदवारांनी जाहिरातीत नमूद अर्जामध्ये अर्ज विविध कालावधीत भरणे आवश्यक आहे. जी कालावधी दिलेली आहे अर्ज भरण्यासाठी त्या कालावधीत तुम्हाला अर्ज इथं भरायचा आहे. त्याच्यानंतर इथं पुढे दिलेलं आहे अर्जात दिलेल्या प्रत्येक मुद्द्याची माहिती अचूक भरावी. एखादा भरलेली माहिती अंतिम समजण्यात येईल. एकदा भरलेली माहिती अंतिम भरण्यात येईल व त्यात कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही याची नोंद घ्यावी. ओके, म्हणजे आपला फॉर्म भरताना नीट भरायचा आहे. जो फॉर्म तुम्ही एकदा भराल तो अंतिम फॉर्म भरला जाईल तुमचा असं सांगण्यात आलेलं आहे. तर स्टाफ नर्स या पदाकरिता पूर्ण भरलेला अर्ज त्याच्यामधील मुद्दा क्रमांक 5, 6, 7 नुसार सर्व कागदपत्रे वैद्यकीय आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग 3रा मजला नवी मुंबई महानगरपालिका मुख्य प्लॉट नंबर 1 सेक्टर नंबर 15A किल्ले गावठाण जवळ CBD बेलापूर नवी मुंबई 400614 या पिनकोड दिलेला. येथे आपल्याला शासकीय सुट्टीचे दिवस वगळून प्रत्यक्ष बाय हँड व कुरिअरने 15/10/2025 ते 4/11/2025 पर्यंत सादर करण्यात यावे. ओके, तर तारीख लक्षात ठेवा. बाय हँड किंवा म्हणजे स्वतः जाऊन पण देऊ शकता, नाही तर कुरिअरने पण पाठवू शकता. पण कुरिअर तोपर्यंत तुमचं पोहोचलं पाहिजे या तारखेपर्यंत 15/10 ते 4/11/2025 पर्यंत. ओके, आता दिलेल्या मुदतीनंतर सादर करण्यात येणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. टपालाने कुरिअरने सादर करण्यात आलेले अर्ज विविध कालावधीत कार्यालयात पोहोचलेची याची दक्षता घ्यावी. उशिरा प्राप्त अर्जाची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी. ओके, तर त्यांना लिहिलेलं आहे. पण मी तुम्हाला सांगितलं अर्ज कधी उशिरा गेला तुम्ही बाद होऊ शकता. वयोमर्यादा दिलेला आहे तर सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई दिनांक 25 एप्रिल 2016 चे शासन निर्णयानुसार अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकास आपल्याला पदासाठी कमाल वयोमर्यादा दिलेली आहे. आता राखीवसाठी 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. तर राखीव प्रवर्गासाठी तर 43 वर्षापर्यंत तुम्ही इथं अप्लाय करू शकता. आता इथं ग मध्ये दिलेल्या अर्ज भरण्याच्या सूचना दिलेल्या उमेदवारांचे स्वतःचे पूर्ण नाव माध्यमिक शाळा प्रमाणपत्र प्रमाणेच अचूकपणे नोंदविणे. अर्जासोबत माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्रांची प्रत जोडावी असं इथं दिलेलं आहे. आता माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्रांमध्ये नमूद केलेली जन्मतारीख अर्जात नमूद करावी. जाहिराती प्रसिद्ध केलेल्या दिनांकापर्यंत असणारी उमेदवाराचे वय, दिवस, महिने, वर्ष अर्जात अचूक नमूद करावे असं इथं दिलेलं आहे. त्यानंतर इथं अर्जात उमेदवारांचे लिंग या बाबतीची माहिती नमूद करावी. आता अर्ज करीत असणारी अर्जदार विवाहित असल्यास विवाहित नोंदणी प्रमाणपत्र तसेच नावात बदल असल्यास राजपत्र ग्रॅज्युएट कॉपी अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. महिलांसाठी इथेही असतं याच्यामध्ये का विवाह नोंदणी फॉर्म वगैरे लागत असतं महिलांना नावामध्ये चेंज असल्यामुळे. ओके, ग्रॅज्युएट कॉपी म्हणजे कोणी नाव चेंज केलेलं असेल त्याचं ग्रॅज्युएट कॉपी पण असेल तर चालून जाईल. ओके, त्याच्यानंतर दिलेलं आहे याच्यामध्ये उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा आणि त्याचे समक्ष प्राधिकाऱ्याने दिलेले अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोनेशन सर्टिफिकेशन सादर करणे आवश्यक राहील. डोनेशन सर्टिफिकेशन. ओके, उमेदवाराने आपल्या जातीचा तपशील अचूकपणे नमूद करावा. आता त्याच्यानंतर दिलेला इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे सामाजिक शैक्षणिक मागासवर्गीय प्रवर्ग. ओके, प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवारांनी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. अन्यथा अशा उमेदवारांना अर्ज नाकारण्यात येतील इथं दिलेले आहे. ओके, नॉन क्रिमिनल लागणार यांना. त्यानंतर उमेदवारांचे आपला सध्याचा पत्ता, कायमस्वरूपीचा पत्ता अर्जामध्ये अचूक नमूद करावा. त्यानंतर अर्जामध्ये उमेदवाराचे स्वतःचा वैध ईमेल ID
पर्यायी ईमेल ID, चालू भ्रमणध्वनी क्रमांक, पर्यायी भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे चालू मोबाईल नंबर आणि चालू ईमेल ॲड्रेस दोन्ही आपल्याला अचूकपणे द्यायचे आहे. तिच्यावरच तुमची निवड प्रक्रिया वगैरे काय असेल नसेल ते तुम्हाला मेलद्वारे किंवा कॉल करून तुम्हाला कळवण्यात येणार आहे. त्यानंतर पात्र उमेदवारांची यादी उपरोक्त नमूद संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. ओके. सदर ईमेल ID पदभरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत चालू राहील. ईमेल आणि ईमेल वेळोवेळी तपासण्याची जबाबदारी उमेदवाराची राहणार आहे. ईमेल ॲड्रेस चेक करत राहायचा आहे जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन आली की लगेचच तुम्हाला कळेल. नाही तर वेबसाईट आपल्याला चेक करायची. दोघांपैकी एक ऑप्शन आपण चेक करू शकतो. पदभरतीबाबत अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची यादी आणि पदभरतीबाबत आवश्यक सूचना व सुधारणा वेळोवेळी NMMC.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. ओके. आर्थिक दुर्बल घटकातील EWS उमेदवारांकरिता शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग इथं क्रमांक दिलेला आहे 12/2/2019 ते 31/5/2001 च्या विविध करण्यात आलेले आहे. त्या प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. आता मागासवर्गीय उमेदवार अर्ज आरक्षणातून सादर करण्यात असल्यास अर्जासोबत जात प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील, अन्यथा अर्ज अपात्र ठरेल. ओके. अर्जदाराविरुद्ध कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा याबाबत हमीपत्र देण्यात यावे. ओके. शैक्षणिक अर्हता याच्यामध्ये दिलेले आहे. शैक्षणिक अर्हताबाबत सविस्तर अचूक सूचना व तपशील नोंदित करावा. आता यात दिलेला आहे अर्ज दिलेला आहे. अर्ज सादर करायच्या शेवटच्या तारखेला उमेदवाराकडे जाहिरातीत नमूद मध्ये आपल्याला केलेली शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक आहे. ओके. त्यानंतर दिलेला अर्ज भरत असताना अंतिम वर्षाच्या मिळालेले गुण व गुणांची टक्केवारी अचूकपणे नमूद करावी. ग्रेड अथवा अन्य श्रेणी नमूद न करावा. ओके. गुण व गुणांची टक्केवारी नमूद करणे अनिवार्य आहे. ओके. प्रमाणपत्रामध्ये आपल्याला दिलेल्या प्रमाणपत्रात आपल्याला नमूद गुण व गुणांची आपल्याला टक्केवारी, त्यानंतर अर्जात नमूद टक्केवारी न जुळल्यास अर्ज नामंजूर करण्यात येतील. ओके. उमेदवारांची अर्जांसोबत नमूद माहितीनुसार अर्ज छाननी करण्यात येईल. ओके. त्यानंतर पदभरती आवश्यक शैक्षणिक अर्हता, त्यानंतर पात्रता ही शासकीय मान्यता प्राप्त विद्यापीठातून प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. ओके. अनुभव दिलेला आहे. याच्यामध्ये दिलेला अनुभव शैक्षणिक अर्हता व आवश्यक अतिरिक्त आपल्याला दिलेला आहे. शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर आपल्या शासकीय निमशासकीय व खाजगी अनुभव ग्राह्य धरण्यात येईल. त्यानुसार शैक्षणिक अर्हता धारण करण्यापूर्वी अनुभवाची नोंद करण्यात येऊ नये अशी आपल्याला त्या अनुभवाची परिगणना करण्यात येणार नाही. ओके. लक्षात द्यायचं आहे. ओके. त्यानंतर अनुभवाचा तपशील नमुना करीत असताना ज्या शासकीय निमशासकीय व खाजगी कार्यालयाचं अनुभव प्रमाणपत्र प्राप्त असं आहे अशा शासकीय निमशासकीय खाजगी कार्यालयाचे तपशील फॉर्म मध्ये नमूद करावा. ज्यांच्याकडे तुमचं प्रमाणपत्र असेल अनुभव प्रमाणपत्र त्यांचे नाव टाकायचे. अनुभव प्रमाणपत्र नसल्यास सदर पुरावा ग्राह्य धरला जाणार नाही. अनुभव प्रमाणपत्रामध्ये आपल्याला कालावधी संपुष्टात करण्यात नमूद असावा. ओके. अनुभव प्रमाणपत्रामध्ये तपशील नमूद करताना रुजू दिनांक व कार्यमुक्तीचा दिनांक अचूकपणे नमूद करावा. सादर कालावधी अनुभव प्रमाणपत्रानुसार नोंदवण्याची दक्षता घ्यावी. यामध्ये तापमान आढळल्यास सदर प्रमाणपत्र अवैध ठरले जातील. ओके. आता दिलेलं आहे ज्या अर्जाकरिता अर्ज आपण इथं केलेला आहे त्या अर्जाकरिता आपल्याला आवश्यक असलेले अनुभव ग्राह्य धरण्यात येईल. या व्यतिरिक्त इतर कोणताही अनुभव विचारता केला जाणार नाही. ओके. त्यामुळे दिलेल्या शैक्षणिक अर्हता MSCIT आपल्याला पात्रता पाहिजे. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र लागणार आहे. ओके. जे की आपल्याला नियम वगैरे दिलेला आहे 2 मुलेपेक्षा आपले जास्त मुले नसावीत. ओके. हे लक्षात द्यायचं आहे. उमेदवारांचा इथे दिलेले आहे आता फोटो. आता इथं उमेदवाराला जे अर्जामध्ये आपल्याला फोटो करिता राखीव जागेवर अलीकडील काढलेला संपुष्टात फोटो चिटकावा. फोटो स्टेपलेट करू नये, स्टॅपलेट करू नका. त्यानंतर दिलेला स्वाक्षरी आपल्याला राखीव जागेतच करायची आहे. जी दिलेली निवड प्रक्रिया दिलेली आहे. स्टाफ नर्स पदाकरिता गुणांकन पद्धतीनुसार उमेदवारांची निवड प्रक्रिया करण्यात येईल. त्यानंतर इथे दिलेल्या सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहे. ओके. आता सदर भरती प्रक्रियेबाबत सर्व आवश्यक सूचना व माहिती आरोग्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरच आपल्याला वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल. याकरिता उमेदवारांनी NMMC
.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन माहिती प्राप्त करून घेणे अनिवार्य राहणार आहे. आता पदभरतीच्या अनुषंगाने कोणत्याही उमेदवारास वैयक्तिक संपर्क केला जाणार नाही. ओके. जाहिरातीत नमूद केलेली पदे ही पूर्णतः कटांतरी स्वरूपात असून ती राज्य शासनाची नियमित पदे नाहीत. या पदांच्या राज्य शासनाच्या पदाशी काहीही संबंध नसून उमेदवारांनी राज्य शासनाच्या नियमावर पदावर समावेशन करण्याची मागणी करू शकणार नाही. आता जाहिरातीत नमूद केलेल्या पदांचे वेतन हे एकत्रित मानधन असणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना हे पद रिक्त असलेल्या शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रांठिकाणी नियुक्त देण्यात येईल. याची नोंद घ्यावी. नियुक्त्यांची आदेश दिल्यानंतर 7 दिवसाच्या आत आपल्याला नियुक्तीच्या ठिकाणी रुजू व्हायचे बंधनकारक राहणार आहे. ओके. उमेदवार कोणत्याही दबाव तंत्राचा वापर केल्यास सदर उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल. अन्यथा त्यांचे नियुक्ती आदेश संपुष्ट आणून प्रतीक्षार्थी यादीतील पुढील उमेदवारास नियुक्ती देण्यात येईल. ओके. आता त्याच्यानंतर दिलेल्या उमेदवारांनी विविध नमुन्यात अर्ज आवश्यक कागदपत्रांच्या छाननीकीत प्रतीसह आपला अर्ज बंद लिफाफ्यामध्ये खालील नमुन्यामध्ये आपल्याला सादर करायचा आहे. जे की विषय दिलेला आहे. आता लिफाफ्यामध्ये हा विषय टाकायचा आहे. 15 वित्त आयोगाअंतर्गत अर्ज सादर करण्याबाबत पदाचे नाव दिलेले आहे. अर्ज सादर करण्याचा पत्ता दिलेला आहे जो की वैद्यकीय आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग 3रा मजला नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय प्लॉट नंबर 1 सेक्टर नंबर ए किल्ले गावठाणजवळ CBD बेलापूर नवी मुंबई 400714 हा पिनकोड असणार आहे. अर्ज आपल्याला इथं दिनांक दिलेला 15/10/2025 ते 4/11/2025 या कालावधीमध्ये आपल्याला कार्यालयांच्या कामाच्या दिवशी शनिवार रविवार व शासकीय सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयांची वेळ सकाळी 9:45 ते सायंकाळी 6:15 या वेळेस सादर करावा. ओके. आता 4/11/2025 नंतर प्राप्त अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही याची नोंद घ्यावी. त्यानंतर 15व्या वित्त आयोग अंतर्गत शहर आरोग्यवर्धिनी केंद्राअंतर्गत कार्यालयीन कामकाजाची वेळ दुपारी 2 ते रात्री 10 पर्यंत राहणार आहे. आता भरती प्रक्रिये स्थगिती करणे, रद्द करणे, भरती प्रक्रियेत बदल करणे, पदांची संख्येत बदल करणे सर्व अधिकार माननीय अधिकारी माननीय आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका यांच्या स्तरावर राखून ठेवण्यात आलेले आहे. याबाबत कोणालाही कोणतीही दावा करता येणार नाही असं इथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण आता पुढे गेल्यानंतर दिलेलं आहे आवश्यक असलेल्या मूळ कागदपत्रांच्या स्वाक्षरी केलेल्या प्रति अर्जाच्या नमुन्यात जोडाव्यात. आता स्वाक्षरी म्हणजे आपली सिग्नेचर करायची झेरॉक्स पत्रावर खाली. ओके. आता वयाच्या पुरावासाठी 10वीचं बोर्ड प्रमाणपत्र द्यायचं आहे आणि शैक्षणिक अर्हतेबाबतीची गुणपत्रिका व प्रमाणपत्र द्यायचं आहे. आता महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र द्यायचं आहे. शासकीय शासकीय खाजगी संस्थेमधील केलेल्या कामाचा अनुभव प्रमाणपत्र, राखीव संवर्गातील उमेदवारांनी जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोनेशन सर्टिफिकेशन, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड. ओके. आधार कार्ड, पॅन कार्ड झालं. सध्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो आताचा. ओके. अर्जदार विवाहित असल्याचा पुरावा म्हणजे विवाह नोंदणी प्रमाणपत्र, नावाबद्दल ग्रॅज्युएट कॉपी द्यायची आहे. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र आणि फौजदारी गुन्हा नसल्याचा दाखला हमीपत्र हे आपल्याला पोलीस स्टेशनमधून ऑनलाईन फॉर्म भरून मिळतो. पोलीस व्हेरिफिकेशन. ओके. आता वैद्यकीय आरोग्य अधिकारी सद्य सचिव एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी नवी मुंबई मार्फत आलेला आहे. आता इथं दिलेला आहे अर्जाचा नमुना. हा तिथे इम्पॉर्टंट असणार आहे. अर्जाचा नमुना दिलेला आहे 15 वित्त आयोगापासून भरण्यात येणार आहे. आता कोणत्या पद असणार आहे? स्टाफ नर्स या पदाकरिता अर्ज. ओके. त्याच्यामध्ये पासपोर्ट आकाराचा चिटकवून आपल्याला फोटो द्यायचा आहे आणि त्याचा साक्षांकित फोटो चिपकायचा आहे. आता दिलेल्या याच्यामध्ये आता प्रति दिलेला आहे वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा सदस्य सचिव एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी नवी मुंबई महानगरपालिका या ठिकाणी आपल्याला पाठवायचं आहे. संपूर्ण नाव इथं टाकायचं आहे. प्रथम आपल्याला आडवं नाव टाकायचं. याच्यामध्ये आडवं नाव, तुमचं वडिलांचं नाव आणि तुमचं नाव. ओके. पत्रव्यवहार संपूर्ण दिलेलं आहे आपल्याला. तुमचा पत्रव्यवहार टाकायचा. संपूर्ण परमनंट ऍड्रेस जो पण असेल पत्रव्यवहार टाका. मोबाईल नंबर टाकायचा आहे. 2 असेल तर 2 टाका, 1 असेल तर 1 टाका. जन्मतारीख टाकायची इथं आणि 15/10/2025 पर्यंत आपले वय किती आजच्या रोजीला इथं वर्ष व महिने दिवस टाकायचे आहे. आता राष्ट्रीय तत्व कोणते? भारतीय नागरिक तत्व इथं असणार आहे. आपलं उमेदवारात विवाहित अविवाहित असाल ते इथं लिहायचं आहे. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा अधिवास आहे काय? तर महाराष्ट्राचा असेल तर होय नाही इथं लिहायचं आहे.
अर्जदाराकडे जातीचे प्रमाणपत्र आहेत का ते हो नाही द्यायचे. जात लिहायची कोणती सारी SC ST OBC ओके. ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे आपल्याला याच्यामध्ये. खाली नमूद केलेल्या कोणत्याही प्रवर्गासाठी अर्ज केलेल्या आहे त्याचप्रमाणे चौकोनात अशी खूण करावी ओके. तर कोणत्या जातीहून तुम्ही अर्ज करता अनुसूचित जाती अनुसूचित जमाती जसं दिलेलं आहे ओके. आपल्याला जे पण असेल त्याच्यामध्ये आपण आता अशी खूण करावी बरोबरची खूण करून घ्यायची याच्यामध्ये ओके. शैक्षणिक अर्थ दिलेला आहे आता उत्तीर्ण परीक्षा दिलेली आहे 10वी 12वी त्यानंतर ग्रॅज्युएट अजून काय नंतर पोस्ट ग्रॅज्युएट असेल ते आपण त्याचे विद्यापीठाचे नाव टाकायचं आहे. उत्तीर्ण वर्ष टाकायचं याच्यामध्ये ओके. त्यानंतर अंतिम वर्ष टाकायचं याच्यामध्ये. त्यानंतर अंतिम वर्षाचे मिळालेले गुण टक्के टाकायचे म्हणजे आपल्याला ओके. आणि टक्केवारी टाकायची गुण आणि टक्केवारी ओके. आणि अनुभव दिलेले आहे संस्थेचं नाव टाका. संस्थेचे प्रकार शासकीय निमशासकीय व खाजगी ओके. कालावधी आणि एकूण वर्ष म्हणजे पासून तर कुठपर्यंत काम केलेलं आहे ते टाकू शकता तुम्ही ओके. संस्थेचं नाव खाजगी होतं शासकीय होतं का निमशासकीय होतं टाका. तारीख टाकायची कधी जॉईन झालं तर कधी सोडलेलं आहे. एकूण वर्ष किती अनुभव आहे टाकायचा आहे. अवगत असणाऱ्या भाषा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या असलेल्या भाषा मराठी हिंदी इंग्रजी येत असेल. बोलता येते का आपल्याला लेखन येते का आपल्याला येस नो आपण करू शकतो. बोलता व लिहिता लेखन आलं पाहिजे. आपल्या विरुद्ध प्रतिष्ठ कारण फौजदारी शिस्तभंग विषयी प्रकरण तसमे आपल्याला कारवाई चालू आहे का हो नाही मध्ये द्यायचे असाल तर थोडक्यात आपल्याला माहिती भरायची आहे. अर्जासोबत खालील छायांकित प्रत जोडलेले आहेत का जे प्रती जोडलेले आहेत त्यांचे इथं नाव टाकायचे आहे ओके. जे की तुम्हाला वरती दाखवलेले आहे. वर नमूद केलेली सर्व माहिती खरी असून खोटी आढळल्यास माझी उमेदवारी नियुक्तीच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. माझ्या विरुद्ध कायदेशीर कारवाई होईल याचा मला जाणीव आहे. त्यानंतर आपलं ठिकाण दिनांक आणि आपली स्वाक्षरी आपलं नाव लिहायचं इथं नाव आणि त्याच्यावर सही वगैरे करून द्या. खाली नाव टाका वरती सही करा. प्रतिज्ञापत्र लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र इथं नमुना दिलेला आहे. ते पण आपलं नाव असेल टाका. श्रीमती श्री यांचा मुलगा वगैरे दिलेला आहे. पुढे आपलं नाव वगैरे पत्नी वय मुलगा जे पण असेल राहणार वर्ष वय राहणाराचं गाव. मी स्वतः या पदासाठी अर्ज केलेला आहे. आज रोजी मला इथं 2 मुले अपत्य आहे 2020च्या आत ओके. ठिकाण इथं वगैरे दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला सही करायची नाव टाकून द्यायचं आपलं ओके. त्यानंतर फौजदारी गुन्हा नसल्याचे हमीपत्र हे हमीपत्र पण चालू जाणार आहे ओके. तुमचं नाव वगैरे वर्ष वगैरे राहणार सध्याचा पत्ता व आपल्या पदासाठी अर्ज केलेला आहे ओके. व सही करून द्यायची आहे. 2 नमुने तुम्हाला दिलेले आहे याच्यामध्ये ओके. तर संपूर्ण तुम्हाला PDF फॉर्मॅट मध्ये दाखवलेला आहे. ॲड्रेस तुम्हाला मी आता परत दाखवून देतो. ॲड्रेसवर तुम्हाला पाठवायचा आहे 15/10/2025 पासून 4/11/2025 पर्यंत हा फॉर्म पाठवायचा आहे ओके. आता याची PDF फाईल तुम्हाला जर पाहिजे असेल टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपला मी तुम्हाला पाठवून देईल ओके. तर तिथून सेंड करून देईन तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. जर तुम्हाला ह्या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram फेसबुकला तुम्ही मेसेज करू शकता. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल ओके. आणि अप्लाय करण्याची याची ऑफिशियल वेबसाईट जी आहे ती पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. आणि PDF फाईल वगैरे टेलिग्रामला डाउनलोड करून घ्या ओके. काय डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब फॉरवर्ड असतो. अशाच नवीन जॉब फॉरवर्डसाठी आपल्या चॅनलला बनून राहा. असेच नवीन जॉब फॉरवर्ड भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.